रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथा. तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथा. महिमा संतांचं ही आपली मालिका, प्रवचन मालिका, आणि या अनुषंगाने आजची आलेली ही 13व्या क्रमांकाची सेवा, महिमा संतांचा भाग 13. आज एकनाथ षष्टीचा असा पर्वकाळ. नुकतेच जगद्गुरु संत तुकोबा यांचा बीजोत्सव झाला आणि एकनाथ षष्टीचा महोत्सव चालू असताना आजचाच तो दिवस, ज्या दिवशी एकनाथ महाराजांनी आपला देह जलतत्वात विलीन केला आणि जलसमाधी घेतली, तो आजचा दिवस आहे. आपली चालू असलेली चिंतन सेवा महिमा संतांचा, आणि त्या माध्यमातून गेल्या 2-3 दिवसापासून चालू असलेला अभंग संतांचे सुख झाले या देवा, आणि त्यावर चालू असलेलं आपलं चिंतन. सर्वप्रथम आपल्यासमोर चिंतनाकरता घेतलेला अभंग ठेवतो आणि मग आपण आज नाथषष्ठीच्या निमित्तानं अभंगाचेही चिंतन आणि नाथांच्या चरित्राचंही थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करीतांची. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. निर्गुणाकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया. तीर्थयांची इच्छा करते नित्य काळ, भावया निर्मळ आपणाशी. अष्टमा सिद्धीचा कोण झाला पाड, वागुने दी आड घालितया. तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. तुका म्हणे ते बळ्या शिरोमणी, तुका म्हणे ते बळ्या शिरोमणी. राहिलो चरणी निकटवासे, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. या 6 चरणाच्या तुकोबाराच्या अभंगावरची आपली चिंतन सेवा चालू आहे. या अभंगावरचा आजचा 3रा दिवस आणि महिमा संतांचा याचा हा 13वा दिवस. संतांचा महिमा तुकोबारा या अभंगातून वर्णन करत असताना संतांचं सुख या देवाला होते आणि त्यासाठीच देव त्यांची सेवा करतो, असं आपण थोडं 2 भागामध्ये चिंतन केलं. मनोनी सेवा करीतांची काय, आणि हा महिमा एवढा आहे की तो वर्णन करणं शक्य नाही, असं तुकोबारे म्हणतात. असा विचार करत असताना आपण मागच्या भागामध्ये गोरोबा काका, चोखोबा काका, तुकोबाराय, अनेक संतांच्या घरी तो देवानी सेवा केल्याचं आपल्याला माहिती आहे. आपण कथाही ऐकल्या आहेत. नाथरायांच्या घरी देवानी काम केलं, 36 वर्ष काम केलं, तेही आपण विचार केला. थोडक्यात का असेना, धावता का असेना, आपण विचार करतो. देवानी सेवा करावी असं नाथरायांनी काय केलं की देव त्यांची सेवा करतो, असं आहे महाराज. नाथरायांच्या जीवनाचा जर विचार केला, नाथरायांच्या चरित्राचा विचार केला, तर आपल्या लक्षात येईल. संत या व्याख्येमध्ये नाथराय कसे बसतात, कारण देव त्यांची सेवा करतो ज्यांच्यापासून सुख प्राप्त होते, आणि सुख कोणापासून प्राप्त होते तर संतापासून होते. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. तर मग नाथराय संत असतील म्हणूनच त्यांची सेवा करतात ना. मग नाथराय संत कसे, नाथरायांचं संतत्व आपल्याला जाणून घेण्याचा आपण प्रयत्न जर केला तर त्यांच्या जीवनाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. काही लोक नुसतं सांगतात, आचरणात आणत नसतात. माझ्यासारखी. तुमचं आमचं तसंच आहे. दुसऱ्यांना सांगायचं, आपण मात्र कोरडे पाषाण. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. संत जीवन असं नसते. नाथराय जेव्हा आपल्याला सांगतात की सर्वत्र भगवान आहे, हे नाथराय सांगतात की नाही. जिकडे पाहे तिकडे दिसे,
विठ्ठल लाविले पिशे जिकडे पाहे तिकडेचे कोणाचे शब्द आहे? नाथरायांचे शब्द आहे. मग नाथरायांना भगवंत सर्व ठिकाणी आहे अशी अनुभूती प्राप्त झाली ना. अनेक दृष्टीने विचार केला तर आपल्या लक्षात येईल, त्या काळामध्ये जातीभेद, अस्पृश्यता, जातीभेद मोठ्या प्रमाणात पाळत असताना त्या काळामध्ये शांती ब्रह्मनाथरायणी महाराज वाळवंटामध्ये तडफडत असलेल्या एका मुलाला त्याची जात पात धर्म न बघता आपल्या कडेवरती घेतलं. नाथरायांना माहिती असून सुद्धा, आणि त्याला त्या हरिजन वस्तीमध्ये सोडलं. आपल्याला माहितीये नाथरायांनी जातीचा विचार केला नाही. परिणाम काय झाला? पैठणच्या ब्राह्मणांनी त्यांना काय बोलले असतील, काय वाळीत टाकायचा प्रयत्न केला असेल किंवा काय त्रास दिला असेल तो भाग निराळा. पण कुठलाही विचार न करता सर्वाभूती एकच माझा भगवंत आहे हा भाव नाथरायाने बघितला आणि तळपत्या वाळवंटामध्ये हरिजनाचं मूल तडफडत असताना ते आपल्या कडेवर घेऊन त्या वाड्या वस्तीमध्ये नेऊन घातलं. काही सम्यक क्रांती नाही. जातीवाद टाळा अजूनही आम्ही म्हणतो, अजूनही जातीवाद मोठ्या प्रमाणात पाळला जातो. जाती जातीच्या नावाखाली दंगली होतात, भांडणं होतात, आरोप होतात, खुनं होतात, माऱ्या होतात. परंतु नाथरायांनी त्या काळात हा स्पृश्यतेचा भाव बाजूला टाकण्याचं कार्य केलं, जे कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारला आजही करता येत नाही. नाथरायांचं अलौकिक जीवन आहे महाराज. काशी विश्वेश्वराला कावडीने पाणी घेऊन जात असताना, काशी विश्वेश्वराची पूजा करायला, त्यांना पाणी अर्पण करायला, जल अर्पण करायला नाथराय घेऊन जातात आणि रस्त्यात कुठेतरी तहानेने व्याकुळ गाढव दिसते, तळमळताना दिसते. नाथरायांचं हृदय त्या ठिकाणी द्रवीभूत होते महाराज. आणि नाथराय काशी विश्वेश्वराला घेऊन चाललेली कावड त्या गाढवाच्या तोंडामध्ये ओततात. याला म्हणायचं सर्वाभूती भगवंत ही भावना झाली. भूतांची दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. हे जे आहे ना, हे जे तत्व आहे नाथरांच्या ठिकाणी आहे, म्हणून ते संत आहेत. जनसामान्याला समजावं त्या भाषेमध्ये वेदाचं तत्वज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून तळमळणारे जे असतात ते संत असतात. जसे माझ्या माऊलींनी गीतेचा अर्थ मराठीत सांगितला, तुकोबारांनी वेदाचा अर्थ अभंगातून सांगितला, नामदेवरायांनी तसंच केलं महाराज. सर्व संतांनी तुमच्या आमच्या समोर वेदाचं शास्त्राचं गुह्य प्रगट केलं. माझ्या नाथबाबांनी सुद्धा तेच केलं. जेव्हा आपण म्हणतो ना माऊली ज्ञानोबाराय या वारकरी पंथाचा, वैष्णव धर्माचा पाया आहे, तुकोबाराय कळस आहे, तेव्हा आपल्याला नक्की प्रमाण आठवावं लागतं की आमचे नाथ महाराज कोण आहे. तर नाथ महाराज खांबदिला भागवत नाही का, या उत्तुंग अशा इमारतीचे आमचे नाथराय खांब आहेत, पिल्लर आहेत, पिल्लर. आलं का लक्षात? आणि म्हणून असे नाथराय संत आहेत, साधू आहेत. अहो ते भगवंताचे अवतार तर आहेतच आहेत. महाविष्णूचा अवतार म्हटलं की नाही, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, छत्रपती स्थानमस्ती गोदावरी तीर. तेव्हा जेव्हा तुमच्या आमच्यासारखे नाथराय जन्माला आले, अवताराला आले आणि त्यांचं जे जीवन जर बघितलं महाराज, तर हरिभजनी धवळिले जग याप्रमाणेच आहे ना. आणि म्हणून अशा संतांची सेवा करण्याकरता देव धावत येतो, कारण अशा संतांची सेवा देवाला आवडते. म्हणून तुकोबारा म्हणतात, संतांचे सुख झाले हा देवा, मनवणी सेवा करी त्यांची. काय यांच्याकडे 36 वर्ष ज्या वेळेला देव काम करतो महाराज, देव काय राम्याकडे आहे का हो काम करायला? तोही 1 वर्ष झाले आणि गेला, दिवाळीला गेला, होळीला गेला की पुन्हा येत नाही. हा 36 वर्ष काम करतो. काय आहे, नाथरायांचं हे उत्तुंग काम बघून, नाथरायांचं नामस्मरण बघून, नाथरायांचं भजन बघून देवाला सुद्धा त्यांच्या घरी यावंसं वाटलं.
आपल्याला कथा माहिती आहे, कर्नाटकाच्या सावकाराच्या इथे विजयी पांडुरंगाची जी मूर्ती होती आणि त्यांनी मंदिर बांधलं आणि ते मूर्ती आपली देवघरामध्ये आपली मूर्ती विजयी पांडुरंगाची ठेवायचं ठरवलं. कथा आपल्याला माहिती आहे तरी सांगतो, कारण आज नाथषष्ठी आहे म्हणून. गंमत अशी आहे महाराज, आता उद्या देवाची प्राण प्रतिष्ठा करायची म्हणून सर्व तयारी झाली. मोठा सावकार, श्रीमंत सावकार, पांडुरंग परमात्म्याने भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या स्वप्नामध्ये जावं आणि सांगावं, अरे सावकारा, मला तुझी सेवा नको, तुझी सेवा नको, तुझी सेवा करायची नाही, मला तू पैठणच्या नाथांच्याकडे घेऊन जा. त्याने दुर्लक्ष केलं. पुन्हा दृष्टांत झाला महाराज. एक लक्षात घे, मला आजच्या आज नाथांकडे घेऊन जा, अन्यथा तुझा निर्वंश होईल. महाराज, सावकाराला दृष्टांत झाला आणि सावकाराला माहिती नाही कोण एकनाथ महाराज, कोण पैठण. पण कर्नाटकाहून तो सावकार मूर्ती घेऊन निघाला. नाथांच्या घरी याला पैठणला विचारत, कुठे आहे नाथ? ओ एकनाथ महाराज कुठे राहतात? म्हणे हे इथे राहतात त्या वाड्यामध्ये. एकनाथ महाराजांकडे गेला. आमचे एकनाथ महाराज पूजा करत होते. महाराज एकनाथ महाराज पूजा करत होते. सावकार गेला, नमस्कार केला. म्हणे महाराज असं असं आहे, ही मूर्ती आहे पांडुरंगाची आणि मला दृष्टांत झाला, स्वप्नात दृष्टांत झाला की ही मूर्ती तुमच्याकडे नेऊन द्या. नाथराय म्हणतात, अरे हो बरोबर आहे, चांगला आहे, मूर्ती आहे, भगवान श्रीकृष्णाची पांडुरंगाची मूर्ती आहे, चांगला आहे. पण तुला जसा दृष्टांत झाला, देवाने सांगितलं माझ्याकडे घेऊन जा, तसं मला कुठे सांगितलं की तुमच्याकडे मी येतो म्हणून. संत महाराज दूरदृष्टीचे असतात, द्रष्टे असतात. त्यांनी सांगितलं बाबा मी खोटा बोलत नाही. नाही नाही, तू खोटा बोलत नाही, तू खोटा बोलत नाही हे खरं आहे, पण मीही खोटा बोलत नाही ना. मग कशावरून? नाथरायांनी बघा खडी साखर आणि लोणी आणलं आणि भगवान विजयी पांडुरंग. आता विजय पांडुरंग म्हटलं की पांडुरंगाच्या हात कुठं असतात? तो कमरेवर असतात की नाही? मग पांडुरंगाच्या हात कमरेवर होते. आमच्या नाथरायांनी खडी साखर आणि तूप आणलं, लोण्याचा गोळा आणला आणि भगवंताला म्हटलं, त्या मूर्तीला म्हटलं घ्या. असं आहे महाराज, विठ्ठलाने आपला कमरेवरचा एक हात काढला आणि त्या हातावरती लोणी आणि साखर घेतली आणि खरोखर ते लोणी आणि साखर खाल्ली आणि पुन्हा कमरेवर हात न ठेवता तो हात असा ठेवला. आजही पैठणच्या नाथवाड्यातील म्हणजे गावातील मंदिरातील विजयी पांडुरंगाची मूर्ती बघा, त्या पांडुरंगाचा एक हात कमरेवरती आहे आणि एक हात असा ठेवलाय महाराज. असा मी का सांगतोय? पांडुरंग परमात्मा स्वतःहून एकनाथ महाराजांच्या घरी आले. का हो? आपल्याला माहित आहे, मी कालही सांगितलं, संतांची संगत त्यांना पाहिजे. संतांच्या संगतीशिवाय एक क्षण सुद्धा देव म्हणतो मला बाजूला राहता येत नाही. विजयी पांडुरंगाची मूर्ती नंतर स्थापन झाली वगैरे वगैरे आहे कथा. अजूनही नाथरायांच्या वाड्यामध्ये जा, पैठणला आपण समाधी मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आतल्या नाथवाड्यामध्ये जा, अजूनही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. बघता आली तर बघा, अजूनही हात असाच आहे महाराज. पुढे पण कथा आहे. नाथराणी म्हटलं, अरे पांडुरंगा, त्या सावकाराची तुला पंचपक्वांना तर रोज जेवण मिळेल, माझ्याकडे काय मिळेल? अर्थात नाथराय भयंकर श्रीमंत होते महाराज, पण नम्रता त्यातून दिसते. देवाने सांगितलं, अरे तू काही खाऊ घाल की ना नको घालू, मला तुझ्याकडेच राहावं लागेल. खाली अक्षर उमटलेली आहे मूर्तीची, आम्ही बघितलं महाराज. काय पैठण आमचं, पैठणचे नाथ महाराज आणि ते घराणं आमचं गुरु घराणं आहे. आमचे वडील, आमचे पूजनीय बाबा नाथांच्या वाड्यात राहिले आणि एकनाथ महाराजांचे जे 10वे 11वे वंशज नारायण बाबा पालखीवाले म्हणून मोठे संत होऊन गेले. त्यांनी शिष्यत्व पत्करलं होतं. नारायण बाबा त्यांचे गुरु होते, तिथे ते राहिलेत. त्याच्यामुळे आमचे आजही नाथरायांचे जे वंशज आहे त्यांची कृपा आमच्यावरती आहे, त्यांचे आशीर्वाद आमच्यावरती आहे. म्हणून जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला जाण्याचा योग आला की आम्ही हे दर्शन घेत असताना आम्ही हे बघितलं की खाली काय लिहिलं आहे, हात कसा आहे विजय पांडुरंगा. मी का सांगतोय? माझ्या सांगण्याचा उद्देश आहे
की भगवान ज्यावेळेला यांची सेवा करतो, भगवान संतांची सेवा करतो, नाथरायांकडे भगवान 36 वर्ष काम करतो का? नाथरायांचं हे संतत्व आहे म्हणून. नाथरायांना आपण शांती ब्रह्मही म्हणतो. किती शांती असावी माणसाच्या ठिकाणी. असं म्हणतात नाथरायांना रागच येत नव्हता, परंतु इतरांना जास्त राग यायचा नाथरायांचा. का? कारण आपलं काही करतात, कोणालाही हात लावतात, कोणालाही जीव घालतात. आपल्याला ती कथा माहिती आहे. घरात पंचपक्वान्नाचं जेवण झालं, पितर जीव घालायचे आहेत. गावातल्या काही मुलांना, लोकांना सुवास यायला लागला पक्वान्नाचा, जेवणाची इच्छा झाली. परंतु त्या काळात आपल्याला माहिती आहे जाती व्यवस्था कशी होती. तुम्ही खालचे, आम्ही वरचे, आम्ही ब्राह्मण, तुम्ही कोण, असं चालायचं. मुलं इकडे तिकडे गिरट्या घालायला लागले. नाथरांनी म्हटलं, का रे बाबांनो, काय झालं? म्हणे काही नाही, आम्हाला पुरणपोळी काय असेल ते पक्वान्नाचा सुवास यायला लागला, भूक लागली. नाथरांनी केलेलं सर्व पितरांसाठी केलेलं अन्न त्यांना वाढून दिलं, जीव घातलं. बातमी गावात पसरली आणि मग जे जेवायला येणार होते ना पितर म्हणून ब्राह्मण, त्यांनी सांगितलं अजिबात जायचं नाही. नाथाला कळते का काही? आमच्या अगोदर त्यांना जेव घातलं, कोणी जायला तयार नाही. नाथरायांचा अधिकार होता. नाथरायांनी पुन्हा स्वयंपाक करायला सांगितला आणि देवाची प्रार्थना केली. देवा, अरे आता कोण पितर म्हणून कोणी जेवायला यायला तयार नाही. महाराज असं म्हणतात, स्वर्गातून ज्यांना बोलावलं होतं ना त्यांचे बाप आजी जेवायला आले आणि पंक्ता बसल्या, जेवण सुरू झालं. एक एक जण जाऊन बघतो, अरे म्हणे कोण गेलं रे जेवायला नाथांच्याकडे? का रे आपण नाही म्हटलं होतं ना, तो गेला का, हा गेला? कोणीच गेला नाही. मग पंगत कशी उठते जाऊन पाहतात दरवाजातून, तर एक गेला, अरे माझा बाप दिसतो रे. दुसरा गेला, माझा काका दिसतो, माझा बाप दिसतो, माझा आजा दिसतो. का सांगतोय? एवढा अधिकार महाराज. अरे तुम्ही आले नाही, तुमचे बाप जेवायला बोलावले. नाथांचा अधिकार हा आहे, पण विनयशीलता आहे, प्रामाणिकपणा आहे महाराज, शांती आहे, राग नाही. या सर्व गोष्टींचा राग या मंडळीच्या मनात होता. यांनी ठरवलं की नाथांना राग आला पाहिजे महाराज. एकदा एक ब्राह्मण आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं, त्याला पैशाची जरूरत होती म्हणून पैठणला गेला. पैठणला भरपूर ब्राह्मण आहे आजही. असं म्हणतात काशीनंतर पैठणलाच म्हणजे असं अशा प्रकारचं आपल्याला माहिती आहे ना. माऊलींच्या काळामध्ये पैठणला न्याय निवाड्यासाठी माऊलींना पाठवलं गेलं होतं, माहिती आहे आपल्याला. अर्थात पैठणला ब्राह्मणांची संख्या खूप आहे. मग हे ब्राह्मण आपल्याला मदत करते म्हणून एक दुसऱ्या गावचा एक माणूस आला, म्हणे मुलीचं लग्न करायचं आहे, 200 रुपये द्या. आता म्हणे सर्व ब्रह्मसभा भरली होती. म्हणे ठीक आहे, देतो आम्ही पैसे, पण तू एक काम कर, ते एकनाथ महाराज आहेत ना, त्यांच्या घरी जा आणि त्यांना काही करून राग आण, मग तुला 200 रुपये देतो. ठरल्याप्रमाणे तो इसम गेला. महाराज नाथराय पूजा करत होते देवघरात, सोहळ्याने पूजा. आणि यांनी जोड्या चपला सहित धावत गेला आणि नाथरायांच्या मांडीवर जाऊन बसला. एकनाथ महाराज काय करत होते? पूजा करत होते. अहो, आपण 2-4 मिनिट पूजा करतो आणि तेवढ्यात जर आपल्याला कोणी काही म्हटलं तर आपल्याला असं वाटतं का जसं आपल्याजवळ देव आला होता आणि याच्यामुळे निघून गेला, असं आपण वागतो. नाथराय बोलले, अरे बापरे, काय झालं, कोण आहे? म्हणे काही नाही, मी आहे. बरं बरं, बसा बसा. नाथरायांची पूजा चालू आणि हा जोड्या सहित मांडीवरती येऊन बसला. नाथराय म्हणतात, असू दे असू दे, बस बस बस, काही नाही. माझा हरिपंडित सुद्धा असाच खेळून आला की काही बघत नव्हता आणि माझ्या मांडीवर बसत होता. आज मला त्याचीच आठवण झाली. बघा, जो राग आणायला आला, नाथरायांना रागच यायचा नाही महाराज. शांती ब्रह्म तसंच म्हणतात का? पुढची कथा अशी आहे की पुन्हा तो ब्राह्मण आला, जेवायला बसले. ब्राह्मणाला जेवायला बसवलं, सर्व जेवायला बसले. आमची गिरजा आई साहेब म्हणजे नाथरायांच्या पत्नी जेवायला वाढतात. यांनी उठावं आणि नाथरायांच्या पत्नीच्या म्हणजे गिरजा मातेच्या पाठीवरती जाऊन बसला महाराज. आता तर राग यायला पाहिजे की नाही? आपल्या बायकोच्या पाठीवर जाऊन बसला. नाथराय म्हणतात, अरे ग गिरजे, बघ बघ, तुझ्या पाठीवर बसले कोण? नाथरायांसारखी नाथरायांची पत्नी गिरजाबाई बोलला, काही नाही, घाबरायचं कारण नाही. अरे बैस बस बस. हरिपंडित सुद्धा असाच माझ्या पाठीवर लहान असताना बसायचा. हरिपंडित म्हणजे मुलगा.
मी का सांगतो आहे? एवढं सहृदय महाराज, एवढी शांती, कधीच राग येत नव्हता. अर्थात नंतर तो शरण आला, नाथरांनी त्याला पैसे दिले, काय झालं तो विषय सोडा, पण रागच येत नव्हता, म्हणून तर शांती ब्रह्मणा महाराज. आणखी कथा आहे, अनेक कथा आहे, सर्व कथा मला सांगता येणार नाही. नाथरांना राग यावं म्हणून एका मुसलमानाला पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं, यांना राग आणून दे, काय करा तर ते कर. ठरलं. नाथरा आंघोळीला गोदावरीवर गेले, याला पानं दिले खायला. पहिलं पान खाल्लं, वर झाडावरती बसला, थुंकला. नाथरायांनी वर बघितलं, शांततेनं बघितलं, काहीच बोलले नाही. पुन्हा आंघोळीला गेले, पुन्हा आले, पुन्हा यांनी पान थुंकलं. असं म्हणतात 108 वेळा नाथरायांच्या अंगावरती हा पान खाऊन थुंकला. थुंकणाऱ्याचं तोंड पोळलं महाराज, पण नाथरायांना राग आला नाही. शेवटी तो शरण आला. म्हणतात, नाथराय मला माफ करावं, मला माफ करा. नाथराय म्हणतात, अरे बाबा कशाला माफ करायचं, मी तर तुझे आभार मानायला पाहिजे. तू म्हणे कसे? अरे तू थुंकल्यामुळे मला 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं, आंघोळ घडली. काय महिमा आहे महाराज, याला संत म्हणतात. एवढी शांती, एवढं जनकल्याणाची तळमळ, सर्वाभूती भगवत भाव, ही सर्व लक्षणे ज्यांच्यात असतात ते संत असतात. म्हणून अशा संतांची सेवा देव करतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. नाथरांची कीर्ती आता सर्वत्र पसरली महाराज. देव सुद्धा त्यांच्या घरी आला, कशाला? सेवा करायला. कसा आला हो? देवाला श्रीखंडाच्या रूपानं नाथरायांकडे हात जोडले. म्हणे, महाराज कुठून आला रे बाबा? मी द्वारकेहून आलो. बरं बरं, काय म्हणतो? काही नाही, मला तुमच्याकडे काम द्या ना, मी वाटेल ते काम करेल. म्हणजे कुठलं काम करशील? आता आमच्याकडे ऑलरेडी लोक आहेत ना. अहो तुमच्याकडे एवढा रोजचा स्वयंपाक असतो, तुमच्याकडे पाणी लागते, लोक येतात, तुमच्या इथे पंक्ती चालतात, तुमच्या इथे करेल आपलं काही काम, आईसाहेब सांगतील ते. नाथराय म्हणतात, गिरजा आपल्याला जरूरत आहे का? गिरजाबाई म्हणतात, अहो असू द्या, छान तो त्याची इच्छा आहे काम करायची, करू द्या. अहो देवाचं स्वरूप होतं ते श्रीखंड्या. आणि नाथरांकडे काम करायला लागला. आपल्याला माहित आहे, चंदन उगाळणं असो, कीर्तनात उभा राहणं असो, तिकडे आईसाहेबांना मदत करणं असो, भाजी चिरून देणं असो, वस्त्र धुणं असो, पाणी आणणं असो, सर्व काम करत होता महाराज. नाथरांकडे अनेक वर्ष काम केलं. आपल्याला माहिती आहे, 12 वर्षानंतर श्रीखंड असाच कावडीनं पाणी भरता 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 एक दिवस असा उजाडला महाराज. द्वारकेवरून एक ब्राह्मण आला नाथरायांच्याकडे आणि म्हणे, एकनाथ महाराज का घर कहाँ है? एकनाथ महाराज का घर कहाँ है? पैठणला आला एकनाथ महाराजांच्या वाड्यात आणि म्हणे, एकनाथ महाराज कोण आहे? नाथ महाराज म्हणतात, बोला बोला, या महाराज या. कसं येणं केलं, कुठून आले? त्यांनी सांगितलं, मी द्वारकेहून आलो. कसे काय आले? म्हणजे तू श्रीखंड्या कुठे आहे? नाथराय म्हणे, असेल ना श्रीखंड्या. का हो, काय केलं त्यांनी? त्यांनी काही केलं नाही हो महाराज, मला दृष्टांत झाला आणि मला इथे पाठवण्यात आलं की पैठणच्या एकनाथाच्या घरी भगवान श्रीकृष्ण श्रीखंड्या रूपाने राहतो आणि काम करतो. नाथराय एकदम खळबळून महाराज जागे झाल्यासारखे म्हणतात, काय? द्वारकेचा भगवान श्रीकृष्ण तुमच्या घरी पाणी भरतो, वाटेल ते काम करतो, मला देवानीच सांगितलं. पहिले या ब्राह्मणांनी श्रीखंड रस्त्यातच भेटला. म्हणे, नाथ महाराजांचं घर कुठे? म्हणे, हे इथं श्रीखंड्या कुठं राहते? असं म्हटल्यावर श्रीखंडांनी सांगितलं, नाथ आतमध्ये राहताना श्रीखंड्या घेऊन गेला कावड घेऊन गोदावरीवर. श्रीखंड्याला म्हणजे देवाला आता कळलं का आता आपलं बिंग फुटणार, की आपण भगवान श्रीकृष्ण पांडुरंग परमात्मा आहे. आणि एकदा बिंग फुटलं की मग आपल्याला नाथराय काम करू देणार नाही, सेवा करू देणार नाही. मग आपण इथं राहून कसं चालायचं? म्हणून हा श्रीखंड्या कावड घेऊन गेला गोदावरीवर, कावड भरून ठेवली आणि तिथून गुप्त झाला आणि द्वारकेला पंढरपूरला निघून गेला महाराज. सांगू तुम्हाला, ज्या वेळेला हा ब्राह्मण सांगतो नाथराय कुठे आहे श्रीखंड्या, हा श्रीखंड्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. नाथरायचं एकदम महाराज एवढे झाले, अरे बापरे, काय काय काम करून घेतलं मी या देवाकडून, माझ्या घरचं गिरजे. अगं काय काय काम केलं आपण भगवान श्रीकृष्णाकडून, पांडुरंग परमात्म्याकडून.
अगं त्यांनी काय काय काम केलं आपलं. त्यांनी माझे पाय सुद्धा दाबून दिले. कीर्तन करून आल्यानंतर थकलो असेल, पाय सुद्धा दाबून मी त्याच्याकडून घेतले. मी किती किती पापी आहे. मी देवाकडून काय काय काम करून घेतलं. नाथरायांना वाईट वाटलं. नाथराय विचारतात श्रीखंड कुठे आहे. म्हणजे पाणी आणायला गेला गोदावरीवर. नाथराय धावतच महाराज गोदावरीकडे गेले, पण नुसतं कावड दिसली, श्रीखंड्या दिसल्या नाही. नाथरायांना खूप वाईट वाटलं. नाथराय तिथेच बसल्याने भगवंताचा धावा करायला लागले. चतुर्भुज पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती समोर आली आणि नाथरायांना दर्शन दिलं आणि सांगितलं, नाथा अहो आमचं कामाची आहे, संतांची सेवा करण्यासाठीच आम्ही इथे येत असतो. आम्हाला कुठेच करमत नाही. तुम्हाला माहिती आहे ना, वैकुंठ सोडून आम्ही इथे येतो. आम्ही वैकुंठात राहत नाही. आम्ही संतांच्या संगतीसाठी त्यांची कुठलीही सेवा करायला तयार असतो. आम्ही तुमची सेवा करण्याच्या उद्देशाने आलो होतो, पण आता तुमच्या लक्षात आलं की आम्ही पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण आहोत, म्हणून आता तुम्ही आमची सेवा घेणार नाही, म्हणून आम्ही निघून जातो. काही हरकत नाही. अर्थात नाथरायांच्या लक्षात आलं की आता देवाने आपल्या इथं काम केलं. नाथरायांचं विपुल वाङ्मय आपल्याला माहिती आहे. आपणही बरेचदा नाथरायांच्या वाङ्मयावर चिंतन केलं आहे. भारुडावर चिंतन केलं, हरिपाठावर चिंतन केलं, अलीकडे आपण आनंद लहरीवर चिंतन केलं. नाथरायांनी अनेक ग्रंथ लिहिले महाराज, मराठीमध्ये लिहिले. नाथरायांच्या भागवताची सुद्धा मोठी कथा आहे. नाथरायांनी एकादश स्कंदावरची टीका केली. श्रीमद भागवताच्या सर्वात मोठी टीका आहे भागवतावरची. आणि ही टीका करत असताना नाथरायांनी पैठणमध्ये पहिले 2 अध्याय लिहिले. आणि जे लोक भागवत ऐकायला यायचे त्यातला एक ब्राह्मण त्या ठिकाणी रोज यायचा महाराज. आणि नाथरायांनी भागवत सांगितलं की म्हणायचं मला लिहून द्या. तो त्याची कॉपी करायचा आणि घेऊन जायचा. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं मला काशीला जायचं आहे. नाथराय म्हणतात जा. नाही म्हणे, पण तुम्ही जे भागवत सांगता ना त्याची कॉपी मला मिळाली पाहिजे. नाथराय म्हणे काही हरकत नाही, तू जा. तीर्थयात्रेला जाणाऱ्याला अडवू नाही म्हणतात. तो गेला तीर्थयात्रेला. तिथे तीर्थयात्रेला काशीला गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी त्याने आंघोळ केली. आपलं नाथरायांनी लिहिलेलं भागवत काढलं. 2 अध्यायच होते. श्लोक म्हणायचा आणि मराठी ओव्या म्हणायचा. आजूबाजूचे ब्राह्मण म्हणायचे हा काय म्हणतो, श्लोक तर बरोबर म्हणतो पण नंतर काय म्हणतो. त्याच्याजवळ गेला म्हणजे काय म्हणतोस. त्यांनी सांगितलं की आमचे नाथराय पैठणचे यांनी भागवतावरची अशी टीका केली, मराठीत टीका, संस्कृतवरती. म्हणून आपल्या गुरुला सांगायला गेले. गुरुनी म्हटलं बोलवून आणा त्याला, कोण आहे. त्यांनी सांगितलं असं असं आहे. नाही म्हणे, ज्यांनी हे टीका केली त्याला आणा. म्हणजे ते पैठणला आहेत, आणा पैठणला. पैठणहून नाथरायांना बोलावलं. तोपर्यंत नाथरायांचे 5 अध्याय लिहिले होते पैठणला महाराज. नाथरायांना आणलं आणि सांगितलं की त्याला उभं करा माझ्यासमोर. उभं करायला सांगितलं, पण त्याचं तोंड मी बघणार नाही, कारण त्यानं पवित्र भागवताचा अपमान केला. मध्ये काहीतरी कापड धरा. मध्ये कापड धरलं. नाथराय ते कोण बोलतात आहे, सांगतात आहे. देवानी मला सांगितलं, भगवंतानी सांगितलं की भागवतावर टीका करा, म्हणून मी मराठीत सर्वांना समजावं म्हणून लिहिलंय. इकडे तो महात्मा गुरु यांचा आचार्य तो म्हणतो मी तुझ्याकडे बघणार नाही, पडदा लावलाच आहे. परंतु नाथरायांचा आवाज बघतो आणि त्या दिशेने बघतो. नाथरायांच्या ऐवजी त्याला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिसते आणि त्याच्या लक्षात येतं की हे सामान्य संत नाहीत, हे भगवान आहेत. सर्वत्र काशीमध्ये वार्ता पसरली. नाथरायांची मिरवणूक काढायचं ठरवलं. भागवत नाथरायाने उर्वरित भागवत तिथेच केलं. भागवत संपलं. भागवताची आता मिरवणूक काढायची. नाथराय बोलले माझी मिरवणूक नाही म्हणे, भागवताची काढू. गावातले इतरही त्या ठिकाणी सत्पुरुष, काही भाविक पंडित आलेत. त्यांनी म्हटलं ओ काय चाललंय, याची कुठे हे करताय, बघू काय लिहिलं. म्हणे हे भागवत आहे. त्यांनी भागवत घेतलं, गंगेत बुडवायला नेलं, तेही तरलं. मोठी कथा आहे, मी विस्ताराने सांगणार नाही. नाथरायांची मिरवणूक निघाली. भागवत काशी क्षेत्री पूर्ण झालं. मोठा ग्रंथ झाला महाराज. आता नाथरायांना असं वाटायला लागलं आपण अवतार कार्य संपवलं पाहिजे, नाही का. जसं तुकोबारायांनी आपलं अवतार कार्य संपवलं, माऊलींनी आपलं अवतार कार्य संपवलं. नाथराय तर मला वाटते की 80 वर्षाचे होते. आता नाथराय म्हणतात आता आपण आपल्या गावी गेलं पाहिजे, आपलं अवतार कार्य संपवलं पाहिजे.
नाथरायांनी शेवटच्या काळामध्ये रामायण लिहायला घेतलं, भावार्थ रामायण, मराठी युद्धकांडापर्यंत लिहिलं. आणि आता नाथराय म्हणतात आम्ही जाऊ. नाथराय एक दिवस मरण पावले. आपल्या भाषेत मरण पावल्यानंतर लोक बोलले की आता असतं आपल्या भावकीतले लोक, अरे काय म्हणे साधारण माणसा जर का मेला, इकडे जायचं तिकडे जायचं, शेवटी आपल्याच खांद्यावर न्याय लागते. नाथरायांची यात्रा निघाली. यांच्या मनात असं आल्या नाथरायने म्हणून, अरे थांबा थांबा, जाऊ द्या म्हणे, मी तुमच्या खांद्यावर जात नाही. नाथराय जिवंत झाले. पुन्हा नाथराय एकदा मेलेत. नाथरायला घेऊन निघालेत सर्व लोक. मध्येच कुठली तरी एक माहेरला आलेली मुलगी होती, बरेच वर्षापासून माहेरला होती, सासरी पाठवायचे तो जात नव्हती, पण काहीतरी मिटलं असेल, जायला निघाले. समोरून नाथरायांची प्रेतयात्रा दिसली. ती बाई म्हणते काय हो या, हा तर म्हणे महाराज याला आजच मरायचं होतं, आज किती दिवसानं माझी मुलगी माहेरी सासरी पाठवायची आहे. नाथराय म्हणतात बाई जाऊ दे मावशी, तुझी मुलगी जाऊ दे, मी नंतर कधी मरेल. नाथराय पुन्हा उठले. कथा आहेत महाराज सर्व. मग फाल्गुन वद्य पंचमीला नाथरायांनी सांगितलं की आता उद्या जायचं. लोक नाथराय पूर्वीपासून जनार्दन स्वामीचा पुण्यतिथीचा उत्सव फाल्गुन वद्य षष्टीला करायचे. उद्या म्हणे षष्टीची तयारी करावी सर्वजण. सर्व गावाच्या दिंड्या आल्या. तेव्हापासून दिंड्या यायच्या पैठणला. एकनाथ षष्टी, एकनाथ महाराजांची षष्टी सुरू होण्याच्या अगोदरपासून, कारण त्या दिवशी एकनाथ महाराजांना दत्तगुरूंचं दर्शन झालं, जनार्दन स्वामीचं दर्शन झालं. जनार्दन स्वामींची पुण्यतिथी त्या दिवशी, जयंती त्या दिवशी, म्हणून तो उत्सव चालायचा. उत्सवासाठी दिंड्या आल्या. नाथराय निघाले दिंडीत महाराज, आणि दिंडी गोदावरीच्या दिशेने निघाली. गोदावरीच्या जवळ गेली. नाथरायांनी कीर्तन केलं, भजन झालं, कीर्तन झालं. नाथराय बोलले आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. तुकोबाऱ्यांसारखे बोलले असतील ना. नाथराय गोदावरीमध्ये गेले. नाभीपर्यंत पाणी झालं. लोक नाथरायांच्या पाया पडायला गेले. नाथरायांचे पाय दिसत नाही, फक्त नाथरायांचं वरचं शरीर पाण्याच्या वरती दिसते, पाण्याच्या खाली काहीच नाही. नाथराय कृष्ण कमल तीर्थावर गोदावरीच्या तिथे लक्ष्मी तीर्थावर गेले. गोदावरीमध्ये गेले. नाभीपर्यंत पाणी गेलं. नाथरायांनी आपला देह ब्रह्मांडामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये, जलतत्वामध्ये विलीन केला. नाथरायांची हीच जलसमाधी आहे महाराज. काय सांगावं. नाथराय जोरात गजर झाला. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, जनार्दन स्वामी महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान श्रीकृष्ण की जय म्हणून नाथराय गुप्त झाले महाराज. हाच नाथरायाचा जलसमाधी सोहळा आहे. एकदा नाथरायांचं भजन करू आणि 2 मिनिटात संपवू. श्री भानुदास श्री एकनाथ, श्री एकनाथ, श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, श्री एकनाथ, श्री एकनाथ, श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ, श्री एकनाथ, श्री एकनाथ. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. नाथराय गोदावरीमध्ये नाथरायांनी आपलं जीवन समर्पित केलं. नाथराय ब्रह्मतत्वात विलीन झाले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार नाथराय त्या ठिकाणी गुप्त झाले, हार वर आले. काही लोक असं सांगतात की नाथरायांनी ब्रह्मतत्वामध्ये आपला आत्मा विलीन करून आपला देह त्या ठिकाणी ठेवला. देह बाहेर काढला गेला, संस्कार झाले. हरिपंडित महाराजांनी संस्कार वगैरे केले असंही सांगितलं जाते. काही का असेना, पण नाथरायांनी आपला मृत्यूलोकावरचं कार्य संपवून एकनाथ षष्टीच्या दिवशी नाथराय वैकुंठाला गेले, ब्रह्मतत्वात विलीन झाले असं म्हणावं लागेल. नाथरायांनी आज नाथराय आपल्यात नाही, पण नाथरायांनी एवढं विपुल वाङ्मय वारकरी संप्रदायामध्ये कुण्याही संतांचं नाही महाराज. माऊली ज्ञानोबारांचे लाडके नाथराय, तुकोबारायांचे लाडके नाथराय, सर्व संतांचे लाडके. तुकोबारांनी नाथरायांवरती अभंग आहे, शरण शरण एका नाथा पायी माथा ठेविला. निळोबारायांचे अनेक अभंग आहे.
आणि माऊलीची ज्ञानेश्वरी तर नाथरायांनी संपादित केली. आपल्याला कथा माहिती आहे, तर मी किती कथा सांगू, आपल्याला तेवढा वेळ नाही. आळंदीला जाऊन नाथरायांनी समाधी दृष्टांत झाला होता ना, अजान वृक्षाची मुळं लागली म्हणून वगैरे वगैरे, ती ज्ञानेश्वरी काढली, ती शुद्ध प्रत केली. ही कथा आहे. अनेक कथा आहेत महाराज, अनेक कथा आहेत. नाथरायांचं जीवन तुमच्या आमच्या साठी वर्णनीय असं आहे. नुसतं त्यांच्या चरित्राचा जरी उच्चार केला तरी आपला उद्धार होईल. नाथरायांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. नाथरायांनी असंच वाङ्मय लिहिलं महाराज. आनंद लहरी लिहिल्या, शुकाष्टक लिहिलं, रुक्मिणी स्वयंवर लिहिलं, हरिपाठ लिहिला, गाथा लिहिली. आणि सांगू, अहो कुणालाही समजावं, लोकांचं रंजन व्हावं, लोकांच्या भाषेतून लोकांना कळावं म्हणून भारुडं सुद्धा लिहिलीत महाराज. आपल्याला अशी विनंती आहे, संतांची अमृत वचने हे जे आपलं चॅनल आहे ना, या चॅनलवरती आपण नाथरायांच्या हरिपाठावरती आपण चिंतन केलं आहे. नाथांचा हरिपाठ म्हणून मला वाटते 36-40 भाग आपण केले आहेत. आपण या चॅनलमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. आपण एकनाथ महाराजांच्या भारुडावरती सुद्धा चिंतन केलं आहे, तेही आपण बघू शकता. आणि आनंद लहरी सारखा ग्रंथ, ज्यावर बहुतेक ठिकाणी आपण प्रवचन वगैरे ऐकण्याचा योग येत नाही, आनंद लहरीवर सुद्धा आपण प्रवचने केलेली आहेत, तीही आपण ऐकू शकता. आपल्याला विनंती आहे, नाथांनी आपल्याला दिलेलं हे दान, नाथांनी आपल्यासाठी ठेवलेलं हे भगवंताचं चिंतनीय असं स्वरूप, नाथांचं स्वरूप म्हणा, ते बघायचं असेल तर नक्कीच या ग्रंथाला आपण ग्रंथ वाचले पाहिजे, याच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, यावरची चिंतन ऐकली पाहिजे. आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो. नाथषष्ठीच्या निमित्तानं सर्व नाथ भक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि थांबतो. खरं म्हणजे नाथांचा महिमा आपल्यासारख्याने काय वर्णन करावा. तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा, संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. या अभंगावर आजचे 3रं चिंतन होतं. अभंगावर आणखी चिंतन आपल्याला करायचं आहे, ते पुढच्या भागात करू. आज तुर्तास इथेच थांबू. आपल्या नियमाप्रमाणे संतांचं भजन करावं लागेल की नाही? करावंच लागेल. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.